मी विशेष आभार मानतो आमच्या लाडक्या बहिणींचे, ज्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी मोठा आशीर्वाद दिला आणि आपल्या लाडक्या भावांना असं निवडून दिलं की असं वाटलं छप्पर फाड़ के और झाड़ू लगा के रक्ताचं पाणी केलं। ते माझ्या सर्व कार्यकर्ता बंधूंनो आणि तेवढ्याच महत्वाच्या लाडक्या बहिणींनो, आपल्या सर्वांकरता आजचा दिवस अभूतपूर्व आहे। संत देखील पोचले आणि त्यांनी जागृती केली की आपल्याला देव आणि देश आणि धर्माची लढाई आहे। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलं होतं स्वराज्य मिळवायचं असेल तर देव देश आणि धर्माची लढाई आहे, या लढाईमध्ये प्रत्येकाला उतरावं लागेल। तसंच आमच्या सगळ्या संतांनी देखील सांगितलं हे चालणार नाही, या ठिकाणी मुठभर लोकांना एकत्रित करून निकाल बदलता येणार नाही। जो आमची संस्कृती, जो आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वत्व टिकवेल अशांच्या पाठीमागे जावं लागेल। आणि मला अतिशय आनंद आहे संतांनी आवाज दिला आणि महाराष्ट्राने ओ सांगितलं आणि महाराष्ट्र पाठीमागे आला। आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपल्या सरकारने आणली आणि तुमची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत योजना आणली तर विरोधक म्हणायचे पैसेच मिळणार नाही, योजना सुरू होणार नाही, खात्यातच जाणार नाही, योजना फसवी आहे। अरे आता योजना ही सुरू झाली, खात्यातही पैसे गेले आणि आमच्या बहिणींनी त्या ठिकाणी जगाला सांगितलं हो माझ्या खात्यामध्ये माझे भाऊ 1,500 रुपये महिन्याला टाकताय। महिलांना, आमच्या बहिणींना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याची आपण गेले 1.5 वर्ष व्यवस्था करून दिली। जाती आणि अनुसूचित जमातीच्या समाजाला मोठ्या प्रमाणात संविधानाची भीती दाखवण्यात आली होती। संविधान बदलणार, आरक्षण जाणार, त्यांना देखील हे लक्षात आलं या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपूर्ण देशात लागू करणारा कोणी एक नेता असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे। ज्या जम्मू काश्मीरमध्ये 75 वर्ष भारताचं संविधान नव्हतं, ज्या जम्मू काश्मीरमध्ये दलित आदिवासी ओबीसींना आरक्षण नव्हतं, त्या ठिकाणी 75 वर्षानंतर संविधान लागू करून दलित आदिवासी ओबीसींना आरक्षण देण्याचं काम हे मोदीजींनी केलं। मोदीजी देणारे आहेत, घेणारे नाहीत हे जनतेच्या लक्षात आलं आणि आदिवासी समाज, दलित समाज, सगळे समाज आमच्या पाठीशी आले आणि आज आपण पाहू शकतो की सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो, माझ्या कार्यकर्ता मित्रांनो, आजचा हा विजय हा सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे। आपल्या महायुतीमध्ये आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा पवार, माननीय आठवले साहेब, आपल्या सोबतचे इतर जे पक्ष होते, मग पिरिपा त्या ठिकाणी असेल, जनसुराज्य असेल, युवा स्वाभिमान असेल, वेगवेगळे पक्ष, या सगळ्या पक्षांनी एकत्रितपणे एक दिलाने ही लढाई लढली आणि एक होतो म्हणून सेफ होतो, एक होतो म्हणून नेक होतो, एक होतो म्हणून आम्ही विजयापर्यंत गेलो। आणि म्हणून या विजय राष्ट्रवादाचाच होणार हे आजच्या विजयाने दाखवून दिलं। आणि म्हणून त्या सर्व राष्ट्रीय विचारांच्या ज्या संघटनांनी, ज्या राष्ट्रवादी विचाराने, ज्या आमच्या परिवारातल्या सगळ्या आमच्या संघटनांनी आम्हाला मदत केली, त्यांचे मी अतिशय मनापासून आज आभार मानतो की तुम्ही हा नरेटिव्ह डिमॉलिश करून टाकला। अशा प्रकारचा विजय बहिणींनी दिला आणि त्याच वेळी महाराष्ट्रातला शेतकरी, या माझ्या शेतकऱ्याने खऱ्या अर्थानं आम्हाला जो आशीर्वाद दिला, जो पुन्हा फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न चालला होता, आमच्या शेतकऱ्यांनी तो फेक नरेटिव्ह धुडकावून लावला आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्हाला विजय दिला। आणि सगळ्यात महत्वाचं, या महाराष्ट्रामध्ये
एक संदेश देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला, एक है तो एक है तो एक है तो समाजातल्या सगळ्या लोकांनी हा जो संदेश आहे तो समजून घेतला। जाती जातीमध्ये, समाजामध्ये, विभागामध्ये जर आपण या ठिकाणी वाटले गेलो तर काही लोक आपल्यावर राज्य करतात। त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एकत्रित व्हावंच लागेल। हा संदेश मोदीजींनी जनाजनापर्यंत पोहोचवला आणि मोदीजींचा संदेश घेऊन सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, एक है तो सेफ है। आणि हे सगळे ज्यावेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी वोट हे महायुतीकडेच गेलं, कारण त्यांना माहिती होतं महायुती है तो सेफ है, एक है तो सेफ है। मोदीजींच्या संदेशाचा कमाल हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। एवढंच नाही तर या ठिकाणी ज्या प्रकारचं तुष्टीकरण करण्याचा प्रयत्न चालला होता, कधी वोट जिहादचे नारे दिले जायचे, कधी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं एका विशिष्ट समाजाला एकत्रित करून त्याच्या माध्यमातून आम्ही निवडणुका जिंकू अशा प्रकारची वल्गना केली जायची। त्याच्या विरोधात मी आभार मानतो। हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे, वारकरी पंथाची, महानुभा पंथाची, वेगवेगळ्या पंथांच्या वेगवेगळ्या परंपरा या ठिकाणी आहेत। पण या जेवढ्या परंपरा आहेत, जेवढे पंथ आहेत, या सगळ्यांनी एकत्रितपणे सांगितलं आम्ही मतदाता जागृती करणार आणि गावामध्ये, पाड्यामध्ये, वाड्यामध्ये, वस्तीमध्ये त्या ठिकाणी आपण म्हणायचो देश चला संतों के साथ, अब होगी ताकत से बात। हे आज महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि सर्वांना ज्या ठिकाणी आम्ही एकत्रित केलं